नमस्कार सगळ्यांना. पुन्हा एकदा इथे आभासी माध्यमात बघताना सुद्धा चांगलं वाटतंय, छान वाटतंय. आणि आपल्या सगळ्यांशी पुस्तकांबद्दल बोलणं हा माझ्यासाठी आनंदाचा भाग असतो. आपण वर्तमानपत्रांमध्ये कायम पुस्तक परिचय आणि पुस्तक परीक्षण असे दोन्ही प्रकार पाहत असतो. परिचय हा नेहमी छोटासा असतो, म्हणजे कधी कधी 100-125 शब्दामध्ये सुद्धा असतो. आणि परीक्षण हे त्यापेक्षा अधिक विस्तृत असतं, एवढं तर आपल्याला अगदी सहजपणे सांगता येतं. बहुतेक वेळेला शनिवार किंवा रविवारच्या ज्या वर्तमानपत्रांच्या पुरवण्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पुस्तकांविषयी लिहिलेलं वाचायला मिळतं. परिचयामध्ये नेहमीच पुस्तक, पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, ते पुस्तक कोणत्या प्रकारातलंय, त्या प्रकारांविषयी मी थोडंसं सविस्तर पुढे बोलीन. पण त्या प्रकाराविषयी, पुस्तकाचं प्रकाशन कुठलं आहे, पृष्ठसंख्या किती आहे आणि किंमत काय आहे, अशी अगदी 100-125-150 शब्दांमध्ये माहिती दिलेली असते, जेणेकरून आपल्याला कळतं. आणि मुखपृष्ठाचा फोटो असतो अनेक वेळेला, ज्यामुळे आपल्याला वाचक म्हणून असं समजतं की अच्छा, हे नवीन पुस्तक एक बाजारामध्ये आलंय, ते अमुक अमुक लेखकाचं आहे आणि ते अमुक अमुक विषयावरती आहे. या पलीकडे आपल्याला त्याविषयी काही समजत नाही. पण आपण आज ज्याच्याबद्दल बोलणार आहोत तो पुस्तक परीक्षण हा विषय जो आहे तो थोडा अधिक विस्तृत अशा पुस्तकाविषयी माहिती देणारा असा प्रकार आहे. आपल्या सगळ्यांना वाचून साधारणपणे माहिती असतं की परीक्षणामध्ये काय काय येतं, पण तरी आज थोडंसं आपल्याला एका अर्थाने अकॅडमिकली पुस्तक परीक्षण म्हणजे काय हे जाणून घ्यायचंय. सगळ्यात आधी मला हे सांगायला आवडेल की का पुस्तक परीक्षणाची आवश्यकता असते. तर साधी गोष्ट आहे की आत्ता इतकी पुस्तकं दिवसाला प्रकाशित होत असतात की आपल्याला वाचक म्हणून किंवा ग्रंथालय चालवायचं असेल तर ग्रंथपाल म्हणून किंवा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कोणती पुस्तकं घ्यावीत असे जे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असतात त्याची सहजासहजी आपल्याला उत्तरं मिळत नाही, जी आपल्याला पुस्तक परीक्षण वाचून मिळू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली गरज कोणाची आहे पुस्तक परीक्षण वाचण्याची किंवा पुस्तकांविषयी समजून घेण्याची, तर ती म्हणजे वाचकांची गरज आहे. ग्रंथालय सुद्धा अनेक वेळेला त्यांना हवी ती पुस्तकं घेण्यासाठी पुस्तक परीक्षणांवरती अवलंबून असतात. त्यामुळे रविवारच्या पुरवण्या आणि जी काही थोडी नियतकालिकं आता उरली आहेत, ती नियतकालिकं पुस्तकांविषयी जिथे जिथे लिहितात ते सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मुलांसाठी काम करणार आहोत तेव्हा आपल्याला हेही माहिती असणं गरजेचं आहे की पुस्तकांची माहिती कुठे येते आणि आपल्याला चटकन त्याच्यावर नजर टाकल्यावर हे पुस्तक आपल्याकडे असायला पाहिजे का नाही, हे आपल्या उपयोगाचं आहे का नाही, हे ठरवता येतं. आता उपयोगाचं आहे किंवा नाही म्हणजे काय, तर साधी गोष्ट आहे की इतकी हजारोनी पुस्तकं प्रकाशित होतात, तर सगळी पुस्तकं एक वाचक म्हणून, ग्राहक म्हणून आणि ग्रंथपाल म्हणून आपल्याला घेणं शक्य नसतं. हजारोनी पुस्तकांसाठी आपल्याकडे जागा नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्याची आवश्यकता असतेच असं नाही. आपल्याला म्हणजे आपला जो वाचक आहे आजूबाजूचा त्याला. मग आपल्याला पुस्तक परीक्षण वाचून हे समजतं की या पुस्तकात नेमकं काय आहे आणि ते माझ्या उपयोगाचं आहे की नाही, माझ्या किंवा मी ज्या क्षेत्रात कार्य करते त्या क्षेत्राच्या उपयोगाचं आहे की नाही. त्यामुळे या दोन महत्वाच्या मूलभूत गरजांसाठी आपल्याला पुस्तक परीक्षण वाचण्याची गरज असते. आता चांगलं पुस्तक परीक्षण लिहायचं असेल तर काय काय करायला लागतं, किंवा आपण कशाला म्हणायचं की पुस्तक परीक्षण हे चांगलं झालंय आणि ह्याच्यावरनं मला बरोबर नेमकं कळलं की हे पुस्तक कशाविषयी आहे. बरेच वेळेला गफलती काय होतात माहितीये का, पुस्तकात काय आहे हेच पुन्हा एकदा गोष्ट सांगितल्यासारखं सांगितलं जातं. म्हणजे 3 तासाचा सिनेमा बघून यायचा आणि घरी आल्यावरती 5-5.5 तास त्याची स्टोरी सांगत बसायचा. अशा प्रकारची जी परीक्षणं असतात ती खूप लांबण लावलेली असतात आणि त्याच्यातून काहीही आपल्याला बोध होत नाही गोष्ट कळण्याच्या पलीकडे. तर पुस्तक परीक्षण लिहिताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं भान हे ठेवायला लागतं की आपल्याला थोडक्यात लिहायचंय. म्हणजे कसं, तर पुष्कळ वेळेला ज्या ज्या वर्तमानपत्रांमध्ये ती येणार असतात छापून किंवा ज्या नियतकालिकात छापून येणार असतात त्याचे संपादक निवड करतात पुस्तकांची, आणि ते ठराविक लोकांना त्याच्याविषयी लिहायला ती पुस्तकं पाठवतात. आणि त्याच वेळेला त्यांनी आवर्जून हे सांगितलेलं असतं की 600 शब्दात लिहा बरं का, 800 शब्दातच लिहा बरं का. तर हे का सांगितलेलं असतं, तर मर्यादित जागा असते आणि त्याच जागेमध्ये आपल्याला त्या पुस्तकाचा परिचय करून द्यायचा असतो. म्हणजे खूप वेळेला असं असतं की 600 पानांचं पुस्तक असतं किंवा त्याच्याही पेक्षा मोठं, आणि त्याचा परिचय मात्र आपल्याला 700 शब्दांमध्ये, 750 शब्दांमध्ये करून द्यायचा असतो. तर हे एक प्रकारचं आव्हान असतं, ही गोष्ट खरी आहे. पण आपल्याला मुळात पुस्तक परीक्षण लिहिताना पुस्तकात काय आहे याच्याविषयी सविस्तर लिहिणं अपेक्षित नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, कोणत्याही पुस्तकामध्ये
काहीतरी आशय असतो आणि तो काहीतरी विशिष्ट पद्धतीने सांगितलेला असतो. म्हणजे काय सांगितलं आणि कसं सांगितलं, असे दोन भाग कोणत्याही पुस्तकाचे असतातच. तर आपल्याला या दोन्ही भागांविषयी परीक्षणामध्ये घ्यायचं असतं. आता साधी गोष्ट बघा तुम्ही, की काय आहे ते सांगायचं असेल तर आपल्याला पुस्तकाचं स्वरूप सांगितलं पाहिजे. स्वरूपाविषयी मी आपल्या पुस्तक मैत्री अभ्यासक्रमाच्या पुस्तकात सुद्धा लिहिलं होतं. तेही आता 2 मिनिटात पटकन सांगते तुम्हाला, की पुस्तकं दोन मुख्य प्रकारामध्ये वर्गीकरण त्याचं होतं. एक म्हणजे ललित प्रकारातली पुस्तकं आणि एक ललितेतर प्रकारातली पुस्तकं. ललित म्हणजे काय, तर जे आपल्याला आनंद देतं, ललित असतं, रम्य असतं, ते ललित. मग त्याच्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्र, चरित्र, आत्मचरित्र, ललित लेख असे सगळे प्रकार हे ललित साहित्यामध्ये येतात. आणि माहितीपर पुस्तकं, टू डू प्रकारातली पुस्तकं, सेल्फ हेल्प प्रकारातली पुस्तकं, विविध प्रकारचे कोश, नकाशे किंवा आपण काय म्हणूया त्याला, शास्त्रीय माहिती देणारी पुस्तकं, अशा प्रकारची जी पुस्तकं असतात ती ललितेतर पुस्तकं म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आता या दोन्ही प्रकारांपैकी कुठल्या प्रकारात आपल्या हातातलं पुस्तक आहे ते आपल्याला सांगणं गरजेचं असतं. म्हणजे अमुक अमुक लेखकाचं प्रस्तुत कथासंग्रह आत्ता माझ्या समोर आहे आणि आता त्याच्याविषयी मी लिहिणार आहे हे आपल्याला मनामध्ये माहिती असायला लागतं. तर त्यामुळे तो कथासंग्रह आहे की ती कादंबरी आहे, ते प्रवास वर्णन आहे की ते व्यक्तिचित्र आहे, या प्रकाराविषयी परीक्षण करणाऱ्याला थोडीशी तरी माहिती असणं गरजेचं असतं, की ह्याच्यापैकी कोणत्या प्रकारामध्ये आपल्या समोरचं पुस्तक मोडतंय. म्हणजे आपण पहिली पायरी काय पाहिली, तर पुस्तक कोणत्या प्रकारचं आहे ते सांगितलं जातं. आता समजा ती कथा कादंबरी असेल तर कथा कादंबरीचं कथानक थोडक्यात आपल्याला सांगायला लागतं. आता थोडक्यात म्हणजे खरोखर थोडक्यात हे भान आपल्याला ठेवायलाच पाहिजे, की आपल्याला 700-800 शब्दांमध्ये पुस्तकाबद्दल लिहायचंय तर आपल्या परीक्षणाचा 500 शब्दांचा भाग हा त्या कथानकावरती खर्च केला तर ते चुकीचं होईल. त्यामुळे नेमकं कथानक काय आहे हे समजून घेणं ही आपल्याला एक महत्वाची गोष्ट वाचक म्हणून पण करायला लागते. तर सगळ्यात महत्वाचा सराव हा आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी, की एखादं पुस्तक समोर आलं तर आकलन कशाचं झालं आपल्याला, त्या पुस्तकातली कोणती गोष्ट आपल्याला समजली, बारकावे सोडून देऊ. कारण घटना असतात, छोटे छोटे प्रसंग असतात, उपकथानकं असतात कादंबरीमध्ये. तर ह्या सगळ्या विषयी परीक्षणात लिहिण्याची आवश्यकता नसते. मुख्य पात्र कोणतं आणि त्या पात्राचं काय झालं कादंबरीमध्ये, किंवा कथा असतील तर समजा 15 कथा आहेत एखाद्या संग्रहात, तर 15च्या 15 कथांबद्दल आपण लिहिणं अपेक्षित नाही परीक्षणामध्ये. आपल्याला काय करायला लागतं त्यावेळेला, की काही गट करावे लागतात. कविता संग्रहाबद्दल लिहिताना सुद्धा आपल्याला हे भान ठेवायला लागतं, की खूप कविता असतात, 70-80-100 कविता संग्रहात असतात. कथा सुद्धा 15, 16, 20, 22 सुद्धा असू शकतात. मग आपण त्याचे गट करू शकतो. म्हणजे सामाजिक आशयाच्या कविता किंवा कथा कोणत्या, व्यक्तींच्या नात्यांविषयीच्या कथा कविता कोणत्या, असे गट केले किंवा चिंतन ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारच्या कोणत्या, तर ढोबळ मनाने आपल्याला हे गट नक्की करता येतात. जर आपण वाचत राहिलो तर आपल्याला हळूहळू वाचक म्हणून आपली इयत्ता जशी वाढते तसे आपल्याला हे गट करणं सोपं जातं. तर थोडक्यात गट करून आपल्याला जर काही ह्याच्याविषयी लिहिता आलं त्या त्या गटाविषयी तर आपण अधिक नेटकेपणाने आपलं परीक्षण लिहू शकतो. त्यामुळे आशय काय आहे, तो सामाजिक आहे का, तो वैयक्तिक आहे का, तो कौटुंबिक प्रकाराचा आहे का, तो राजकीय आहे का, कुठल्या प्रकारचा आशय या पुस्तकामध्ये मांडला आहे याच्याविषयी आपल्याला थोडा एखादा परिच्छेद लिहिणं गरजेचं असतं. आता कथा कादंबरी असेल तर तिच्या पात्रांचं चित्रण कसं केलंय, काय आहे ते नाही सांगायचंय आपल्याला, कसं केलंय म्हणजे चित्रदर्शी आहे का, स्वभाव विशेष मांडले आहेत का, शारीरिक लकबींचं वर्णन केलं आहे का, कोणत्या प्रकारचे विशेष त्या व्यक्तिचित्रांमध्ये आपल्याला दिसतात व्यक्तिचित्रणामध्ये कथा कादंबरीतल्या, ते लिहिणं गरजेचं असतं. ना की कोणत्या व्यक्ती आहेत त्यांची वर्णनं आपण करत बसणं. म्हणजे लेखकांनी जे लिहिलंय तेच आपण आपल्या भाषेमध्ये लिहिणं अजिबातच अपेक्षित नाही. कथा कादंबरी सारख्या साहित्य प्रकारांमध्ये वातावरण तयार केलेलं असतं लेखकाने, कोणत्या वातावरणात कथा घडली आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्यंकटेश माडगुळकरांचं माणदेशी माणसे जी आहेत तर ती कुठली माणसं आहेत, तर शीर्षकामध्येच कळते आपल्याला की ती माणदेशातली माणसं आहेत. मग माणदेश म्हणजे कुठला प्रदेश, मग त्या प्रदेशाची काय वैशिष्ट्ये आहेत, मग तिथे कोणती झाडं झुडपं आढळतात, कोणती पिकं येतात तिथे, कारण लोकांच्या खाण्यापिण्याची वर्णनं माडगुळकरांनी खूप केली आहेत त्याच्यात, कोणते कपडे घालतात ते, कोणत्या भाषेमध्ये बोलतात आणि त्या लोकांचे प्रश्न काय, हे
सगळं आपल्याला वातावरण निर्मिती या एकाच घटकामध्ये समजत असतं. हे वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ना, की ती माणसं कोणत्या जमिनीवर राहत आहेत, कोणत्या भूगोलात आहेत ती, त्यांच्या आसपासचे प्रश्न कोणते आहेत. तर हे सगळं वातावरणामध्ये येतं, त्यामुळे आपल्याला त्या वातावरणाविषयी लिहिणं म्हणजे मी नेहमी बोलताना हे उदाहरण देते, की पेंडसे काय, शीना पेंडसे किंवा गोनी दांडेकरांच्या कोकणच्या पार्श्वभूमीवरच्या कथा कादंबऱ्या काय, याच्यामध्ये आपल्याला हिरवगार कोकण दिसतं, माडाची पोफळीची झाडं दिसतात, झुळझुळू होणारे पाट दिसतात, सगळीकडे आपल्याला ही वर्णनं दिसतात कमी अधिक फरकाने. पण व्यंकटेश माडगुळकर यांच्या मांडेशी माणसामध्ये आपल्याला हिरवी झाडं फार दिसत नाही, कारण मुळातच तो प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. तर ही प्रदेश वैशिष्ट्य त्या त्या ठिकाणी आलेली असतात. मुंबईसारख्या महानगरामध्ये वेगना पेठे यांच्या कथा घडतात. तर महानगराची काय वैशिष्ट्ये आपल्याला त्याच्यात दिसतात त्या वातावरणामध्ये, आणि ते वातावरण लेखिका नीट उभी करू शकलीये का, याच्याविषयी आपल्या परीक्षणात यायला पाहिजे. सहज वाचलं की लक्षामध्ये येतं की हे कोकणात घडलंय, हे देशावर घडलंय, हे ग्रामीण भागात घडलंय, हे मुंबईसारख्या ठिकाणी घडलंय, हे तालुका पातळीवरती घडलंय. तर या प्रकारचं आपल्याला जे आकलन झालेलं असतं त्याच्याविषयी आपल्याला म्हणजे बघा तुम्ही, आपण कथानकाबद्दल थोडं लिहिलं, आपण कथा कादंबरीमधल्या पात्रांबद्दल थोडंसं लिहिलं, कविता संग्रह असेल तर आपण गट करून त्याच्याविषयी लिहिलं, मग आपण वातावरण निर्मिती या घटकाकडे आलो, त्याच्याविषयी आपण एक पॅराग्राफ लिहिला. बघता बघता झाले 300-400 शब्द इथेच. हे सतत भान आपल्याला ठेवायला लागतं की आपल्याला दिलेल्या मर्यादित शब्दांच्या आपलं परीक्षण पूर्ण करायचंय. मग आता पुढे काय दिसतं आपल्याला कथा कादंबरी सारख्या साहित्य प्रकारामध्ये, तर मग आपल्याला भाषाशैली हा तर घटक सगळ्या साहित्य प्रकारांना लागू. मग लोक काय करतात बरेच वेळेला की अतिशय वाचनीय लिहिलेलं आहे. वाचनीय म्हणजे काय, प्रवाही असणं, त्याला ओघ असणं, अडथळे न येणं त्याच्यामध्ये, सलग असं निवेदन असणं, ह्याला आपण म्हणतो की वाचनीयता आहे. वाचकाला धरून ठेवण्याची काहीतरी गुणवत्ता त्या त्या पुस्तकामध्ये आहे. तर ती कुठल्या प्रकारची आहे, कसं पाल्हाळ लावलंय का खूप, का नेमकेपणाने सांगितलंय, हे आपल्याला भाषा शैलीच्या अनुषंगाने मांडता आलं पाहिजे. खूप वेळेला असं लिहिलं जातं की माझ्या अगदी डोळ्यामध्ये पाणी झालं किंवा मला अगदी कंठ दाटून आला. तर हे आपल्यावर झालेले परिणाम आहेत, हे भाषा शैलीचं वर्णन नाहीये, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे कंठ दाटून येणं, डोळ्यामध्ये पाणी येणं, गदगदून येणं, भाषा जवळची वाटते, अशा प्रकारची विधानं परीक्षणामध्ये कधीही करू नये, जी बहुसंख्य वेळेला वाचायला मिळतात आणि त्रास होतो. तुमच्यावर काय परिणाम झालाय वाचक म्हणून, तो आपल्याला नाही लिहायचा आहे. आपल्याला काय लिहायचंय की ह्याच्यामध्ये कशा प्रकारची भाषा शैली लेखकांनी वापरली. आता उदाहरण परत मांडेशी माणसाचंच का देते, तर मांडेशी माणसं मधलं निवेदन जे आहे लेखकांनी केलेलं, ते सगळं प्रमाण भाषेमध्ये आणि पात्र मात्र त्या त्या त्यांच्या त्यांच्या बोलीमध्ये बोलतात. तर आपल्याला हे भाषा शैलीचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. किंवा छोटी छोटी वाक्य लेखकांनी केली आहेत, त्याच्यामुळे त्या भाषेला संबंध लय निर्माण झाली. किंवा आता आपण जर भारत सासणे यांचं लेखन बघितलं तर आपल्याला असं म्हणता येईल की अतिशय प्रतिमायुक्त असं त्यांचं लेखन आहे. ते रंग खूप वापरतात त्यांच्या लेखनात ध्वनी संवेदना खूप ऐकू येतात. तर ही सगळी शैलीची वैशिष्ट्ये म्हणून आपल्याला नोंदवता येतात आणि ती जरूर नोंदवावी, कारण भाषा शैली हा कोणत्याही साहित्य प्रकाराचा विशेष आहे. त्यामुळे भाषा शैलीबद्दल पण लिहिणं, ती कशी अर्थवाही आहे, उगाचच विशेषणांचे एकामागून एक फुलोरे काढलेत का, शब्दांमध्येच गुंगून गेलीये का लेखकाची शैली, का ती खरंच काहीतरी आशय सांगते आपल्याला, का ती चिंतनशील शैली आहे, याविषयी काहीतरी आपल्याला 4 ओळी एखादा परिच्छेद लिहिणं गरजेचं असतं. बघा आलो आपण 500 550 शब्दांपर्यंत. मग अनेक वेळेला शीर्षक फार बोलकं असतं कोणत्याही पुस्तकाचं, ते शीर्षकाविषयी तुम्हाला 2 ओळी तरी, म्हणजे नेमकं आहे का शीर्षक, त्या आशयाला अनुरूप आहे का, अशा प्रकारचं काहीतरी भाष्य जो परीक्षण करतो त्यांनी करणं गरजेचं आहे. मग मुखपृष्ठ कोणी केलंय, चित्रकाराचं नाव, मुखपृष्ठकाराचं नाव हे आपल्या परीक्षणामध्ये यायलाच पाहिजे, कारण मुखपृष्ठ हा पुस्तकाचा इतका महत्वाचा भाग असतो आणि आपल्याला दुर्दैवाने त्याच्याकडे कोणी बघायला शिकवलेलं नसतं. तर ते मुद्दाम लक्षात आणून द्यायचं की ह्या चित्रकारांनी केलेले हे मुखपृष्ठ अतिशय आशयाला अनुरूप, आशयाला समर्पक आहे, कल्पक आहे. कोणत्या प्रकारची रंगसंगती त्या चित्रांमध्ये आहे, ज्या रंगसंगतीचा आपल्याला पुस्तकाच्या आशयाशी काही नातं सांगता येतं का, याचा विचार करावा. इथे मी तुम्हाला सगळ्यांना एक छोटंसं उदाहरण देते की रीटा वेलिणकर ही कादंबरी शांता गोखले यांची अतिशय प्रसिद्ध, तिच्यावर नंतर सिनेमा सुद्धा आला होता रीटा नावाचा. त्या कादंबरीच्या मुखपृष्ठावरती 3 बायकांचं चित्र आहे
आणि त्या तिघी अशा तऱ्हेने उभ्या आहेत की त्या जणू काही म्हणजे त्या घट्ट जवळच्या आहेत नात्यातल्या, म्हणजे त्यांचं नातं जवळचं आहे हे कळतं. आणि त्याच वेळेला त्या तिघी एकमेकींना आधार देत आहेत, सावरतायत असं सुद्धा त्या चित्रातून आपल्याला कळतं. जे आपल्याला कादंबरी पूर्ण वाचून झाल्या लक्षात येतं की त्याच्यातल्या ज्या 3 महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत, रीटा, संगीता आणि सरस्वती, ह्याच जणू काही तिघी जणी मुखपृष्ठावरती अवतरल्या आहेत की काय असं आपल्याला कादंबरी वाचून झाल्यावर वाटतं. तर या मुखपृष्ठा विषयी किंवा अशा तऱ्हेच्या मुखपृष्ठांविषयी आपल्याला 2-4 ओळी तरी लिहिता येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये अत्यंत सुंदर मांडणीची पुस्तकं असतात. म्हणजे सुबक असते मांडणी, नेटकेपणाने केलेली असते, विचारपूर्वक केलेली असते. त्या मांडणीकडे पण आपलं कधी लक्ष जात नाही. एकदम पुस्तकाचं पान उलटलं की धाड धाड पुस्तकाला सुरुवात होत नाही. पुस्तकाच्या आधी काहीतरी 2-4 पानं असतात, अर्पण पत्रिका असते, कोणाला तरी ते पुस्तक अर्पण केलेलं असतं. ह्या सगळ्याकडे लक्ष वेधणं वाचकांचं हे आपलं परीक्षण करता म्हणून काम असतं. त्यामुळे ते करणं ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. अलीकडे बरेच वेळेला पुस्तकं हातात घेऊन वाचणारा जो वर्ग आहे ना, तो बराचसा 45-50च्या पुढचा आहे. बरीचशी तरुण मंडळी आता किंडलवर म्हणजे स्क्रीनवर पुस्तकं वाचतात. तर त्यामुळे काय होतं की फॉन्ट साईज काय आहे पुस्तकाचा, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा परीक्षणकर्त्यांनी नोंद घ्यावी असा आहे. मग सगळ्यात शेवटी काय होतं की पृष्ठसंख्या काय आहे आणि पुस्तकाची किंमत काय आहे, इथपर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे शीर्षकापासून ते इथपर्यंत आपण त्याचा विचार करायला लागतो. आता हे सर्वसाधारण पुस्तकांबद्दल झालं. पण समजा ते चरित्र असेल किंवा प्रवास वर्णन असेल, तर त्याच्यामध्ये काय महत्वाचं असतं, तर कित्येक वेळेला त्याच्यात फोटो असतात बघा तुम्ही, किंवा शेवटी बिब्लिओग्राफी म्हणजे सूची दिलेली असते. कधी संदर्भ ग्रंथांची सूची असते, कधी चरित्रपट दिलेला असतो, ज्याचं चरित्र लिहिलेलं आहे त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटनांचा एक आलेख शेवटी दिलेला असतो. तर याचाही उल्लेख परीक्षण करताना करणं गरजेचं आहे. कधी कधी तुमच्या हातामध्ये संपादित असं एखादं पुस्तक येतं की कुणीतरी संपादन केलं, म्हणजे अमुक अमुकचे निवडक लेख. आता सर्वोत्तम रवींद्र पिंगे, पिंग्यांची सध्या जन्मशताब्दी चालू, तर हे सर्वोत्तम कोणी निवडलं पिंग्यांच्या ह्याच्यातलं, तर त्या संपादकाचं नाव असतं. म्हणजे मूळ आशय कुणाचा आहे पुस्तकातला, तर पिंग्यांचा आहे. पण संपादन कुणाचं आहे, तर ज्यांनी कोणी संपादन केलेलं आहे त्या लेखकाचं नाव तिथे असतं आणि मग संपादकाचं. आणि त्या संपादकाने एक प्रस्तावना वजा मजकूर लिहिलेला असतो अशा पुस्तकाला बरेच वेळेला. त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी त्याच्या निवडीचे निकष सांगितले असतात की पिंग्यांची 20 पुस्तकं आहेत, पण त्याच्यातून मी या संग्रहासाठी 30 लेख निवडले. तर हे निवडताना माझ्या डोळ्यासमोर कोणते निकष होते, मी कोणत्या प्रकारच्या लेखांची निवड केली आणि ती का केली, आणि मग ती करत असताना पिंग्यांच्या लेखनाची कोणती वैशिष्ट्ये जाणवली, हे सगळं प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं असतं संपादकांनी किंवा कधी कधी बाहेरच्या कोणी पण लिहिलेलं असतं. तर ह्याचाही उल्लेख परीक्षण करताना करणं गरजेचं असतं की हे संपादन कसं झालंय, कशी निवड केली आहे, या निवडीमागे त्यांनी कोणते निकष वापरले आहेत. कारण ते सगळं असतंच पुस्तकात, फक्त ते वाचकांना समजण्यासाठी पुन्हा एकदा सोप्या भाषेत किंवा थोडक्यात लिहिणं ही परीक्षणकर्त्याची जबाबदारी असते. आता समजा तुमच्या समोर कोशच आला एखादा, तर तो कोश कशाबद्दल आहे, इतके विविध प्रकारचे कोश प्रसिद्ध होत असतात. तर हा शालेय मराठी समजण्यासाठीचा राज्य विकास मराठी राज्य विकास संस्थेने प्रसिद्ध केलेला कोश आहे. याचे संपादन वसंत आबाजी डहाके यांनी केलेले. हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तिथे म्हणायला लागतं. आणि मग या कोशाची उपयुक्तता काय, कुठल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कोश केलेला आहे. म्हणजे बघा, कोशाबद्दल लिहिताना आपलं सगळं बदललं. आपण तिथे कथानक शोधायला जात नाही, आपण तिथे पात्र शोधायला जात नाही, आपण कोशाची उपयुक्तता सांगतो. मग त्याच्यामध्ये तो मुलांना वापरता येण्यासारखा आहे का, तो खरोखर उपयुक्त आहे का, अशा प्रकारचं काही भाष्य आपल्याला करणं तिथे गरजेचं असतं. प्रवास वर्णनाच्या बाबतीमध्ये विचार केला तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ही असते की लेखकाचा दृष्टिकोन काय आहे प्रवास करतानाचा. तो केवळ स्थळं बघत हिंडलाय, तो निसर्ग सौंदर्य पाहत हिंडलाय, तो पक्षी निरीक्षणासाठी फिरलाय, का तो माणसं वाचत फिरलाय. म्हणजे पूर्वरंग अपूर्वाईसारखी पुलंची पुस्तकं घ्या, बरेच जणांनी ती वाचली असतील म्हणून त्याचं मी उदाहरण घेते. पण शोभा बोंद्रे यांचं लेगॉसचे दिवस मला उल्लेख करायला आवडेल. मुखपृष्ठावरतीच इतक्या लेगॉस मधल्या माणसाचे छोटी 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 चित्र आहेत की तुम्हाला मुखपृष्ठ पाहता क्षणी कळतं की या बाईंनी माणसं वाचली आहेत. आणि मुख्यतः हे पुस्तक परदेशी गेल्यानंतर तिथल्या वास्तव्यात भेटलेल्या माणसांविषयीच आहे. माणसं आली की त्यांच्या भोवतीचा सगळा भूगोल आला, त्यांचा इतिहास आला, त्यांची सामाजिक सांस्कृतिक आर्थिक परिस्थिती आली आणि त्यांचे प्रश्न पण आले. त्यामुळे त्या पुस्तकात हे सगळं आहे. पण ह्याच्याविषयी आपल्याला लिहिता येणार, विषयी म्हणतेय मी, शोभा बोंद्रेंनी काय लिहिलंय,
हे एका पहिल्या परिच्छेदात सांगून झाल्यावरती पुढे जे लिहायचं आहे ते त्या विषयी लिहायचंय. म्हणजे कसं केलंय वर्णन, पुलंनी पूर्वरंग अपूर्वाईमध्ये काय सांगितलंय, व्यंगचित्रेमध्ये ते काय म्हणतायत, तर ते जे म्हणतायत तेच पुन्हा आपण नाही म्हणायचंय. तर पुलंनी कुठे कुठे भेटी दिल्या, काय काय पाहिलं, ती भाषा शिकण्याचा कसा प्रयत्न त्यांनी केला आणि ह्या सगळ्याकडे बघण्याचा लेखकाचा दृष्टिकोन काय. तर पुलंचा दृष्टिकोन पुष्कळ वेळेला आपल्याला गुणगायी ना आवडी हाच दिसतो. त्यांना जिकडे तिकडे खूप सगळं चांगलं दिसलंय आणि त्या चांगल्याच त्यांनी वर्णन केलंय. पण दरवेळेला असं असतं असं नाही. आता आपल्याला प्रवास वर्णनाच्या संदर्भामध्ये मीना प्रभूंचं नाव होय. माहिती आहे. एक एक पुस्तकच मुळी 400-500 पानांचं त्याचं प्रवास वर्णन आहे. तर ह्या प्रवास वर्णनाच्या मधनं तुम्हाला काय मिळतं? आजच्या गुगलच्या जमान्यामध्ये ती प्रवास वर्णनं वाचून आपल्याला वेगळं काही मिळतं का? तर वेगळं मिळतं म्हणजे काय? होय. तर लेखकाचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आत्मचरित्र जर असेल तर आत्मचरित्र नितळ, प्रामाणिक, प्रांजल कथन असणं ही आत्मचरित्राची सगळ्यात पहिली अट आहे, म्हणजे चांगल्या आत्मचरित्राची. तर ते आहे का त्याच्यामध्ये? मग आत्मचरित्र लिहिताना लेखक स्वतःविषयी लिहितो, पण इतर अनेक व्यक्तिरेखांबद्दल पण त्यांनी लिहिलेलं असतं त्याच्या आयुष्यातल्या. मग ते कसं उभं राहिलंय त्याच्यामध्ये? अशा प्रकारची सगळी मांडणी करणं हे परीक्षणामध्ये अपेक्षित असतं आणि ती नेमकेपणाने करणं, पाल्हाळ न लावता करणं, सुबोध, साध्या, प्रवाही भाषेमध्ये करणं हे सगळं आपल्याला गरजेचं आहे. तर आपलं परीक्षण वाचून वाचणाऱ्याला नेमकं कळतं पुस्तकाविषयी काय आहे ते. ही सगळ्यात अगदी महत्वाची चौकट आहे. मी आता तुम्हाला एक दोन गोष्टी फक्त सांगते की एखाद्या लेखकाचं पहिलंच पुस्तक तुमच्याकडे परीक्षणाला आलंय, तर आपल्याला हे माहिती पाहिजे की या लेखकाचं हे पहिलं पुस्तक आहे. आणि हे कसं कळेल? तर पुष्कळ वेळेला लेखकाच्या मनोगतामध्येच त्यांनी लिहिलेलं असतं की हे माझं पहिलं पुस्तक आहे वगैरे अशा प्रकारचं, किंवा पुस्तकाला ब्लर बसतो. मी तुम्हाला मागे पण अनेक वेळेला सांगितली ही गोष्ट, माझ्या वर्गातल्या लोकांना तर सांगते. हे बघा, हे पुस्तकाची पाठची बाजू आहे. याच्यावरती जो लिहिलेला मजकूर असतो ना त्याला ब्लर बस म्हणतात. मराठीमध्ये त्याला पाठराखण वगैरे असे सुद्धा शब्द लोक हल्ली वापरतात, पण प्रचलित असलेला शब्द आहे तो ब्लर्ब आहे. त्याच्यामध्ये पण कित्येक वेळेला लिहिलेलं असतं की या लेखकाचं कितवं पुस्तक आहे. किंवा समजा महेश एलकुंचवार हे आपल्याला नाटककार म्हणून माहिती आहे, त्यांनी कायम नाटकं लिहिली, पण मौनराग हे त्यांचं पुस्तक आलं तेव्हा पहिल्यांदा महेश एलकुंचवार या नाटककाराचं ललित गद्याचं पुस्तक. तर हा विशेष आपल्याला नोंदवता आला पाहिजे. आणि समजा एखाद्या लेखकाचं अगदीच पहिलं पुस्तक असेल तर त्याचं त्याबद्दल अभिनंदन करणं, त्याच्या पुढच्या लेखनाच्या वाटचालीला शुभेच्छा देणं हे सुद्धा परीक्षण करता करू शकतो. करायला पाहिजे असा नियम नाही, पण करू शकतो. त्याच्याने एक जवळीक निर्माण होते आणि मुख्य म्हणजे वाचकांनाही लक्षात येतं की अशा प्रकारचं चांगलं आश्वासक लेखन जर समोर आलं असेल तर याच्या पुढच्या लेखनाच्या वाटचालीला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तर हे एक सहजपणे माणूस म्हणून असणारं जेस्चर ज्याला म्हणतो ना आपण, तशा प्रकारचं ते तिथे दिसतं असं मला वाटतं. त्यामुळे मी परीक्षण लिहिताना जरूर ह्या गोष्टींचा विचार करते. एक 2 मिनिट 5 मिनिटं वेळ असेल तर मी एक परीक्षण वाचून दाखवू इच्छिते इथे. खूप पूर्वी लिहिलेलं परीक्षण आहे. आठवणींचे पक्षी या नावाचं प्र. सोनकांबळे या दलित लेखकाचं आत्मकथन आहे. त्याला आत्मचरित्र म्हणत नाहीये, कारण त्यांनी ते वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी लिहिलेलं आहे. तर 27व्या वर्षामध्ये काही आयुष्य माणूस जगायला खरं म्हणजे सुरुवात करतो. पण आठवणींचे पक्षी म्हणताना त्यांनी त्यांच्या बालपणाविषयी मुख्यतः ते लिहिलेलं पुस्तक आहे. अगदी थोडक्यात लिहिलेलं आहे परीक्षण आहे, ते मुद्दाम वाचून दाखवते. 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये ग्रामीण, दलित आणि स्त्रीवादी असे विविध प्रवाह निर्माण झाले आणि 70च्या दशकामध्ये ते स्थिरावले सुद्धा. दलित लेखकांनी मुख्यतः या काळामध्ये 2 साहित्य प्रकार मोठ्या प्रमाणात हाताळले. एक म्हणजे आत्मकथन किंवा आत्मचरित्र आणि दुसरं म्हणजे कविता. आठवणींचे पक्षी हे प्र. सोनकांबळे यांचं आत्मकथन म्हणजे 15 आत्मपर लेखांचा संग्रह आहे. बघा, थेट पुस्तकात काय आहे त्याच्याकडे वळले आता मी. या पुस्तकाच्या शीर्षकावरून सुद्धा सहज लक्षात येतं की या आत्मकथनाचं रूप आठवणींमधून साकारलं आहे. यातील प्रत्येक लेख हा स्वतंत्र ललित लेख वाटावा इतकं त्याचं स्वरूप स्वयंपूर्ण आहे. या लेखांना कालक्रमाचं बंधन नाही, त्यामुळे काही आठवणींची या पुस्तकात पुनरावृत्ती झाली आहे. स्वतःच्या आणि स्वतःच्या समाजाच्या व्यथा वेदनांना शब्दरूप देणं हाच या लेखनाचा उद्देश असल्यामुळे या लेखनामध्ये अनुभव कथनाला महत्व आहे. म्हणजेच त्यामध्ये कल्पना विलासाला स्थान नाही. लेखकाचे अत्यंत हलाखीचं बालपण, त्यातूनही मार्ग काढत शिकण्याची त्यांनी केलेली धडपड हे या आत्मकथनाचं आशयसूत्र आहे.
स्वाभाविकपणेच लेखकाचा शिक्षण प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो. अंतर्यामी लेखक जरी भूतकाळात जगत असला तरी आठवणींचे पक्षीचं लेखन करत असताना मात्र तो आता त्याच्या आयुष्यात स्थिरावला आहे. शिक्षण घेऊन प्राध्यापक झाला आहे. त्यामुळे या लेखनाला पुरेशी अलिप्तता आली आहे, जी आत्मकथन किंवा आत्मचरित्र या साहित्य प्रकाराला अत्यंत आवश्यक असते. आठवणींचे पक्षी या आत्मकथनाचा नायक आहे प्रल्हाद किंवा पल्या नावाचा एक लहानसा मुलगा. गावकुसा बाहेर राहणाऱ्या महार जातीतील मुलाची शिक्षण घेण्यासाठी चाललेली अत्यंत प्रामाणिक धडपड या पुस्तकाच्या पानापानातून व्यक्त झालेली दिसते. समाजाच्या उतरंडीमधल्या सर्वात खालच्या जातीतल्या दारिद्र्य, आई वडील लहानपणीच गेल्यामुळे आलेलं पोरकेपण याच्या दुःखाचा भार लहानगा पल्यावर पडतो. आईबापाच्या माहेरी मोठ्या बहिणीच्या सासरी कुठेतरी कोपऱ्यात दडून हा मुलगा कसंबसं जगतो. त्याची पहिली भूक अर्थातच भाकरीची आहे. विधवा गोळा करणं, लाकूड फाटा आणणं, शेण गोळा करणं अशी वणवण फिरायला लावणारी कामं करूनही त्याला पोटभर भाकरी काही पदरात पडत नाही आणि मग पल्या घळा पाणी पितो. आता हे सिंगल इन्व्हर्टेड कोट मध्ये म्हणजे एकेरी अवतरण चिन्हात लिहिलंय, कारण गळगळा पाणी पितो हे पुस्तकातले शब्द मी तिथे उद्धृत केलेत. तरीही त्याच्या पोटामध्ये भूक कुरतडत राहते. या पुस्तकातल्या अनेक प्रसंगामधून पल्याची उपासमार आणि त्याची भूक याचं प्रत्येकारी चित्रण केलेलं आहे. जाती व्यवस्थेमुळे सर्वच मागासलेल्या समाजाचे परिवर्तनाचे दरवाजे बंद करून जाती व्यवस्थेने सर्वच मागासलेल्या समाजाचे परिवर्तनाचे दरवाजे बंद करून टाकले. अस्पृश्यता, कमालीची आर्थिक विषमता यांचे चटके पल्याला देखील बसतात. मानहानी, उपेक्षा त्याच्याही वाट्याला येते. पण त्यावर मात करण्याचा एकमेव मार्ग पल्याला दिसतो तो म्हणजे शिक्षण, आणि तेही प्रयत्नपूर्वक घेणं ही आपली आद्य गोष्ट आहे. त्याला जाणवलंय. दुष्कर असला तरी हाच मार्ग योग्य असल्याचीही जाणीव त्याला आतमध्ये असते आणि ते हे आत्मचरित्राचं वैशिष्ट्य आहे. विनायक गुरुजींसारख्या शिक्षकांच्या सहृदय प्रोत्साहनामुळे शिक्षण घेण्यासाठी प्रल्हाद जीवाचं रान करतो. पण स्वजातीमध्ये सुद्धा त्याच्या वाट्याला हेटाळणी आणि टिंगल टवाळी येते. शिकून काय पाटील होणार की काय असं त्याला हिणवलं जातं. पुढील आयुष्यात शिकून सवरून प्रतिष्ठित झालेले प्रल्हादराव जेव्हा गावी येतात तेव्हा त्यांची जात समजण्यावरती उंटवाला सुद्धा त्याच्याशी बोलत नाही. जातीचे अडसर शिक्षणाने आणि प्रतिष्ठेनेही तुटत नाही याचा जीवघेणा अनुभव या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. लेखकाचा रुजू आणि समंजस स्वभाव सहज अशा निवेदन शैलीमधनं प्रतीत होतो. घटना आणि प्रसंग नाट्यपूर्ण करणं, कृत्रिम कलाकुसर करणं हे या लेखकाने टाळलेलं आहे. त्याची बाधा या लेखनाला झालेली नाही. आठवणींचे पक्षीची भाषा मराठवाड्यातली अस्सल महारी बोलीभाषा आहे. बोली या नेहमीच जिवंत आणि रसरशीतपणाचा प्रत्यय देतात. आठवणीचे पक्षीही त्याला अपवाद नाही. लेखकाची भाषाशैली छोट्या छोट्या वाक्यांनी सिद्ध झाली आहे. त्यामध्ये विरामचिन्हे आहेतच असेही नाही. असं वता थोडे दिवस गेल्यावर लागली की बहीण बोलायला, किंवा झालो चौथी पास, आला विचार, कसं करावं वाटू लागलं, तवाच झाली एक गंमत. मी व्हतो आडबांडा, मी व्हतो राहत एका मळ्यात हमेशा. अशा प्रकारची त्याची भाषाशैली अत्यंत लयबद्ध आहे असं उदाहरणाने दिलंय. शिवाय एक बालसुलभ निरागसपण या लेखनामधनं अविरतपणे जुळजुळत आहे. निवेदकाच्या बालवृत्तीशी प्रामाणिक राहून ही भाषा या आत्मकथनाचा आशय घडवते. एका अत्यंत संयत सोशिक मनाचा अत्यंत प्रांजल आणि प्रामाणिक असा आविष्कार या कथनामधून आपल्याला जाणवतो. विविध व्यक्ती या लेखनाच्या ओघात भेटतात आणि पात्रचित्रण म्हणून कुणाचं काही खास चित्र लेखकानं रंगवलं नाही तरीही लेखकाची मोठी बहीण, तिचा नवरा, तिची सासू आणि तू बी माणूस आहेस असं म्हणणारा भीमराव बापू आणि विनायक गुरुजी ही पाळसं नकळत जिवंतपणे उमटली आहेत आणि ती वाचकाच्या मनाचा ठाव घेतात. इथे मी असं नाही म्हटलं की माझ्या मनाचा ठाव घेतला, वाचकाच्या मनाचा ठाव घेतात. मूळ आशयाची अस्सलता आणि ती व्यक्त करणारी नितळ पारदर्शी शैली यामुळे या कथनाला एक कलात्मक सौंदर्य देखील प्राप्त झालं आहे. आणि मग खाली पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, प्रकाशकाचं नाव, पृष्ठसंख्या आणि त्याची किंमत असं करून हे परीक्षण संपवलं. या परीक्षणाचे शब्द आहेत 800. हे मी 800 शब्द आता तुम्हाला वाचून दाखवले. मला हे म्हणायचंय की ह्याच्यामुळे आपल्याला प्र. सोनकांबळे यांच्या पुस्तकाबद्दल उत्सुकता वाटली का? आपल्याला समजलं का की या दलित आत्मकथनाचं स्वरूप काय आहे? हे जर समजलं असेल तर या परीक्षणाचा हेतू साध्य झाला असं आपल्याला म्हणता येईल. समीक्षा हा परीक्षणाच्या पुढचा प्रांत आहे. पण जर तुमच्याकडे समीक्षणाची पण काही कौशल्य असतील तर तुमचं परीक्षण अधिक चांगलं होऊ शकतं. पण परिचयापेक्षा परीक्षण हे कसं थोडं अधिक
बारकाईने किंवा तपशीलवार लिहिलेलं असतं, याची जरी जाणीव एवढ्या या आत्ताच्या बोलण्यातून झाली असेल आपल्या सगळ्यांना, तरी आपला आत्ताचा हा सगळा खटाटोप साध्य काय म्हणूयात यशस्वी झाला किंवा साध्य झालं असं म्हणता येईल. पुस्तकं लहान मुलांची जी असतात ती खूप कमी पृष्ठसंख्येची असतात, त्यामुळे आपणच ती मर्यादा घालून घ्यायची. दुसरी गोष्ट, आपल्या परीक्षणात ती गोष्ट सांगून नाही टाकायची, हे पथ्य पाळायचं, नाही तर मग पुस्तकाकडे कोण जाईल. आणि लहान मुलांच्या पुस्तकामध्ये सुंदर सुंदर चित्र असतात, तर त्याच्याविषयीचा उल्लेख आपल्या परीक्षणात असावा. ती गोष्ट तुम्हाला का आवडेल, म्हणजे आता गृहीत हे धरायला पाहिजे आपल्याला की परीक्षण वाचून मुलं काही पुस्तक घेतील असं नाही, तर परीक्षण कोणासाठी आहे हा प्रश्न आपल्याला विचारायचा. तर परीक्षण मुळामध्ये मुलांमध्ये काम करणाऱ्यांसाठी आहे, मुलांचं ग्रंथालय जे लोक तयार करतात अशांसाठी आहे. त्यामुळे त्यांना त्या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे हे जर कळलं थोडक्यात, तर त्यांना लक्षात येईल की हे पुस्तक किती आकर्षक आहे, त्याच्या चित्र आहेत का, किती कोणत्या वयोगटासाठी हे पुस्तक आहे हे आपल्या परीक्षणात यावं. म्हणजे लहान मुलांसाठी आहे का, मध्यम वयाच्या मुलांसाठी आहे की कुमार वयाच्या मुलांसाठी आहे, हे जर आपण त्याच्यामध्ये लिहिलं तर त्याची मदत होते. मुळामध्ये मी मगाशी म्हटलं त्यातले काही मुद्दे इथे पण लागू आहेत, की परीक्षण कोणासाठी, परीक्षणाची काय आवश्यकता आहे, तर कुणासाठी हे डोळ्यासमोर ठेवून जर आपण त्याच्याविषयी लिहिलं, तर लहान मुलांच्या पुस्तकाचं परीक्षण सुद्धा आपल्याला तितक्याच आकर्षक पद्धतीने लिहिता येईल असं मला वाटतंय. बाकीचे मुद्दे हे कमी अधिक फरकाने तसेच आहेत, फक्त आपली भाषा वेगळी असेल जेव्हा ते पुस्तक लहान मुलांसाठीच असेल. येते लक्षात?